नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. लोटे मेडिसीतील योजना इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मध्यरात्री गॅस गळती. परिसरात धुराचे प्रचंड लोळ. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण. रत्नागिरीत काही जण स्वबळावर येणारी विधानसभा निवडणूक लढणार अशी चर्चा. मात्र स्थानिक स्तरावरच्या चर्चेत तथ्य नाही. उमेदवार ठरवण्याचा अधिकार महायुती समन्वय समितीला. मंत्री सामंत यांचं वक्तव्य. खालापूरमध्ये आदिवासी समाजाचे जीवन आजही संघर्षात. अंत्ययात्रा नेली थेट कंबरभर पाण्यातून. आदिवासी समाज आज देखील दुर्लक्षित. रत्नागिरीतील लांजा तालुक्याची सुकन्या जिज्ञा वागळे हिचे MPSC परीक्षेत यश. सहाय्यक कक्ष अधिकारी पदी जिज्ञाची निवड. तलाठी असलेल्या जिज्ञाचे होते सर्वत्र कौतुक. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक MIDC असलेल्या लोटे मेडिसीमध्ये दुर्घटनांचं सत्र सुरूच आहे. गेल्या महिन्याभरात 4 घटना या ठिकाणी घडल्यात. काही दिवसांपूर्वी एका कंपनीत वायू गळतीची घटना ताजी असतानाच मध्यरात्री पुन्हा एकदा योजना इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये काही प्रमाणात गॅस गळती झाली. दुर्दैवाने या कंपनीच्या जवळपास कोणतीही लोकवस्ती नसल्यामुळे त्याचा त्रास कोणाला झाला नाहीये. मात्र कंपनीमधील काही कामगारांना काही प्रमाणात त्रास झाल्याचं बोललं जातंय. मोठमोठ्या धुराच्या लोटांमुळे आजूबाजूचे ग्रामस्थ यावेळी भयभीत झाले होते. या प्रकारामुळे रात्री उशिरा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण मोजणारी यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली. कधी रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे, तर कधी आग लागल्यामुळे, तर कधी गॅस गळतीमुळे लोटे मेडिसी नेहमी चर्चेत राहिली आहे. या संदर्भात सर्व कंपन्यांचे शासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आगामी विधानसभेसाठी रत्नागिरीत काही जण स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं बोलत असताना उमेदवार ठरवण्याचा अधिकार महायुती समन्वय समितीला असतो. त्या समितीत ज्या चर्चा होतात त्या स्थानिक स्तरावरील मंडळींना माहीत नसतात, असा टोला स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावलाय. स्थानिक स्तरावरच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचं सामंत यावेळी म्हणालेत. रत्नागिरीत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माझं तिकीट अजून फायनल झालेलं नाही. त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट आहे की राजापूरमध्ये शिवसेना लढणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्या ठिकाणी भैया इच्छुक आहेत हे देखील जगजाहीर आहे. पण मी काल कुठेही दिवसभरामध्ये मला रत्नागिरीचं तिकीट मिळालं आणि त्यांना राजापूरचं मिळालं असं कुठेही म्हटलेलं नाही. हा सगळा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. त्याच्यामुळे मी असं बोललो आहे कालच्या एका पत्रकार परिषदेमध्ये की तिन्ही नेत्यांनी तिकीट वाटपाची चर्चा सुरू केलेली आहे आणि पहिली यादी जी आहे ही लवकरात लवकर जाहीर होईल आमची महायुतीची, असं मी बोललो. आता काय नाही, एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेची ती उमेदवारी आहे, शिवसेनेला आम्ही मागितलेली आहे आणि ती जागा शिवसेनेला मिळेल. मला असं वाटतं की कालच MSRDC रेस्ट हाऊसला जी एक कमिटी आहे ज्याचा प्रमुख मी आहे, माझ्याबरोबर प्रसाद लाड आहेत, योगेश टिळेकर आहेत, शिवसेनेमध्ये माझ्याबरोबर आशिष कुलकर्णी आहेत, अशांची मिटिंग तिघांचाही कॉमन दौरा करण्याची महाराष्ट्रामध्ये झाली. त्याच्यामुळे जर कोण स्वबळाच्या गोष्टी, मला माहीत नाही कोण करतं आहे, जर करत असतील तर त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. काल पाहिजे तर त्याचा रेकॉर्ड मी तुम्हाला देतो, मिनिट्स झालेली. मी, प्रसाद लाड, आशिष कुलकर्णी आणि आमचे सगळे सहकारी बसून कोल्हापूरवरनं कशा पद्धतीनं कार्यक्रम तिघांचे सुरू करायचे, सिंधुदुर्गातनं कसे करायचे, कुठच्या जागा कशा पद्धतीनं आम्ही लढणार आहोत, प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे. कदाचित काही लोक त्या कमिटीमध्ये नसल्यामुळे त्यांना हे माहिती नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक आहे ही महायुतीच लढणार आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष असे आम्ही लढणार आहोत.
कोकणात महायुतीत विधानसभेच्या जागांवरून शिमगा होणार का असा प्रश्न आता उभा राहिलाय। याचं कारण म्हणजे भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक 2 मतदारसंघ सोडले जावेत अशी मागणी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे। दरम्यान भाजपला एकही जागा न मिळाल्यास आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत असा दावा देखील राजेश सावंत यांनी केलाय। जिल्ह्याची बैठक माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 26 तारखेला आमची संपन्न झाली। त्याच्यामध्ये जिल्हा बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 मतदारसंघ येतात। युती झाली तर 2 मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत। एकही मतदारसंघ समजा मिळणार नसेल तर मित्र पक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत 5 ठिकाणी करण्यास भारतीय जनता पार्टीला परवानगी द्यावी। जर युती झाली नाही तर 5 ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याकरता तयार आहे आणि तशी मागणी प्रदेशाकडे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली आणि तो तसा ठराव 26 तारखेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी आदिवासी समाजात आज देखील अनेक अडचणी आहेत। खालापूर तालुक्यातील मोरबे धरणामुळे प्रकल्पग्रस्त झालेला आदिवासी समाज आज देखील दुर्लक्षित असलेला पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेले मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि कामोठे विभागाला पाणी पुरवठा करत असून हे धरण पूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मालकीचं आहे। हे धरण बांधताना 8 महसुली गावे आणि 7 आदिवासी वाड्या यांच्या जागा संपादित केल्या आहेत। या 8 गावातील व 7 आदिवासी वाडीतील त्यावेळेच्या खातेदार यांना घर बांधणीसाठी प्लॉट उपलब्ध करून दिले आहेत। त्यातील आर्कसवाडी, पिरकटवाडी आणि उंबरणेवाडी यातील काही घरे पुनर्वसन ठिकाणी आली तर काहींनी अद्याप जागा सोडलेल्या नाहीत। आर्कसवाडी येथे आजारपणामुळे कमठी बाळू चौधरी वय 60 वर्ष या मयत झाल्या। ही वाडी माथेरानच्या पायथ्याशी आहे। मोरणे धरणाच्या वरील भागात व माथेरान डोंगराच्या कुशीतून धावरी नदीचा उगम होतो। गेले काही दिवस सतत पावसाचं थैमान सुरू आहे, त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले। नदी ओलांडल्याशिवाय मयत झालेल्या आर्कसवाडीत जाऊ शकत नाही। मयताच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले सगळे सोयरे नातेवाईक यांना आणण्यासाठी त्या गावातील लोकांनी नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या झाडांना दोर बांधून मयत ठिकाणी येण्यासाठी दोरीचा पूल तयार केला। पण पिरकटवाडी येथे दफनभूमी असल्याने आर्कसवाडीतून येऊन धावरी नदीच्या पात्रातून मयताची तिरडी घेऊन दुःखी लोक पिरकटवाडीत आलेत। काहींनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय। आपला जीव मुठीत घेऊन खांद्यावर मयताची तिरडी घेऊन दफन केलंय। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी आदिवासी विभागात आज देखील अन्याय महोत्सव सुरू असल्याची टीका आदिवासी समाजाचे नेते अंकुश वाघ यांनी केली आहे। चौकवरून आर्कसवाडी, मग धावरी नदी आणि पिरकटवाडी, उंबरणेवाडी असा प्रवास आहे। तर बोरगाव आंबेवाडी येथील नईवाडी ही 5 घरांची वस्ती येथे पिरकटवाडी, उंबरणेवाडी आणि धावरी नदी पार करून आर्कसवाडी असा जीवघेणा प्रवास कधी संपेल असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। या तिन्ही वाड्यांचे अधिकृत पुनर्वसन झाले असले तरी त्यांना येथे रोजगार उपलब्ध नाही। याच ठिकाणी 70 हेक्टर दळी प्लॉट शेती करून उपजीविकेसाठी पुनर्वसन पूर्वीच देण्यात आलं असल्यानं तिथे राहणारे नाचणी, वरी यांच्या पिकाबरोबरच भाजीपाला करतात। जवळच माथेरान असल्यामुळे डोंगर चढून गावठी कोंबड्या, शेळी, अंडी, दूध यांचा व्यवसाय कायमस्वरूपी मिळत असल्याने हे लोक जागा सोडण्यास तयार नाहीत। सामुदायिक वनहक्क दावा दाखल करून रस्ता आणि पुलाची मागणी करण्यात येणार असून याबाबत खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचं अंकुश वाघ म्हणालेत। पहिल्यांदा माझी ओळख करून देतो। माझे नाव राजाराम बुबडे। मी वरोसा, उंबरणेवाडी, किरकटवाडी आणि आर्कसवाडीचे सर्व ग्रामस्थ आणि खालापूर तालुक्यात राहतोय। आज आमच्याकडे सकाळी माहीत झाले होता तो स्मशानभूमीत नेतानी जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे। परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो, आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी, परंतु आमच्या आदिवासींची काय परिस्थिती आहे ते आज तुम्ही समक्ष पाहू शकतात। आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार साहेब कुठे असतील तुम्ही जागे व्हा आणि आमचे आदिवासी बांधव कसे जगतात याच्याकडे जरा लक्ष असू द्या तुमचे।
आणि ह्याच ब्रिजचं उद्घाटन आमच्या स्थानिक आमदार महेश कावते यांनी केलं होतं. त्याला आज कमीत कमी 5 महिने झाले. उद्घाटन होऊन सुद्धा आज इथे सुद्धा कुठलाही वीट किंवा कॉन्क्रीटीकरण काही झालेलं नाही. तुम्ही समक्ष पाहू शकता. मुंबई गोवा महामार्गाला जोडल्या गेलेल्या कोलाड रोहा राज्यमार्गाला शुक्रवारी दिवसभर धोधो कोसळणाऱ्या पावसात सायंकाळच्या सुमारास पालेखुर्द आणि अशोकनगर या दरम्यान भले मोठे भगदाड पडले असल्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या मार्गाला लागून कुंडलिका नदीपात्र तर दुसऱ्या बाजूने कालवा वाहत असल्याने पाणी जाण्याच्या मार्गावर भला मोठा खड्डा पडलाय. तर हे पाणी रस्त्याच्या खालच्या बाजूने वाहत गेल्याने वरती डांबर मात्र खालील रस्त्याची पोखरण झाल्याने धोका वाढलाय. या ठिकाणी कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते आणि पार्ले ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत उपाययोजना करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती दिली आहे. रोह्याच्या कुंडलिका नदीवरून बुधवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने पुलावरून उडी मारली होती. या इसमाचा तपास वेगाने चालू होता. अखेर काल शुक्रवारी दुपारी तपास लागला असून आपत्कालीन विभाग, रोहा पोलीस व महाड, माणगाव व कोलाड येथील रेस्क्यू टीमने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या इसमाचा मृतदेह चोरडे येथील नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलाय. तर या मृत व्यक्तीचे नाव संजय पाबरेकर असून तो भुवनेश्वर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते. तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात रोहा अष्टमी पुलावरून संजय पाबरेकर यांनी उडी मारली होती. रोहा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी रोहा पोलीस स्टेशनची 12 जणांची टीम, आपत्कालीन विभाग, माणगाव व महाड येथील साळुंके रेस्क्यू टीम तसेच कोलाड येथील सह्याद्री वन रेस्क्यू टीम यांनी गेले 2 दिवस सातत्यपूर्ण या इसमाचा शोध घेतला. त्यातच कुंडलिका नदी ही सध्याच्या परिस्थितीत तुडुंब वाहत असल्यामुळे अनेक अडथळे यावेळी आले. परंतु शुक्रवारी सकाळपासूनच युद्ध पातळीवर शोध मोहीम चालू केली असता प्रशासनाने अथक प्रयत्न करून मृत संजय पाबरेकर यांचा मृतदेह बाहेर काढलाय. दिनांक 31 जुलै रोजी रोहा पोलीस ठाण्यातून आपल्याला कॉल आला की एका व्यक्तीने रोहा आणि अष्टमीला जोडणारा पूल त्यावरून त्यांनी उडी मारलेली आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्राचारण करण्यात आले होतं. तर पहिल्या दिवशी आपण शोध घेतला, त्या दिवशी आपल्याला अपयश आलं. दुसऱ्या दिवशी माणगाव SRT टीम, रोहा राफ्टिंग टीम, त्यासोबतच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था या तिन्ही टीम मिळून शोध घेत होत्या. त्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करण्यात आला. हाय टेक्नॉलॉजी ड्रोन्स असतील त्याचा वापर करण्यात आला. तरीसुद्धा थोडंसं आपल्याला कुठेतरी अडथळे निर्माण होत होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पहिल्या दिवशी अपयश आलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला त्या बॉडीचा काही शोध मिळाला नाही. तर तिसऱ्या दिवशी आपल्याला जवळपास 1च्या सुमारास त्या बॉडी जिथे अडकली होती तिथला तो स्पॉट आपल्याला मिळून आला आणि लगेचच त्या ठिकाणी पोचून त्या बॉडीला आपण रिकवर करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जवळपास रोह्यापासून 28 किलोमीटर खाली ही बॉडी आलेली आहे. त्या व्यक्तीचे नाव संजय पाबरेकर असून ते भुवनेश्वर येथील रहिवासी असून आता त्यांची बॉडी त्यांच्या फॅमिलीच्या हवाले केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या कंबाईन ग्रुप बी 2023 या परीक्षेमध्ये जिज्ञा विजयकुमार वागळे हिची सहाय्यक कक्ष अधिकारीपदी निवड झाली आहे. जिज्ञा ही लांजा तालुक्याची सुकन्या असून लहानपणापासूनच अत्यंत हुशार व अभ्यासू होती. सध्या ती लांजा तालुक्यात तलाठी म्हणून उत्कृष्ट कार्य करते. नोकरी करत असताना प्रखर जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास बाळगून तिने हे उज्ज्वल यश संपादन केले. नमस्कार, मी जिज्ञा विजयकुमार वागळे लांजा गावची कन्या आहे आणि एक सांगण्याची गोष्ट म्हणजे MPSCतून कंबाईन ग्रुप बी परीक्षेतून माझी असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे. आणि या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे त्यांनी माझ्या प्रत्येक फेजमध्ये त्यांनी मला सपोर्ट केला आहे. निगेटिव्ह फेजमधून त्यांनी मला कसं पॉझिटिव्हली उभं राहता येईल यासाठी आईवडिलांनीच मला खूप मार्गदर्शन केलं आहे. तसेच हे MPSCच्या प्रवासामध्ये ज्यांनी मला मार्गदर्शन केलं ते माझे गुरुवर्य, माझे मित्रपरिवार, माझे नातेवाईक यांचे देखील खूप आभार. त्यांनी मला कायमच सपोर्ट करत आले आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि हे MPSCकडून मिळालेल्या यशाबद्दल मी खूप आनंदी आहे. सर्वांना थँक्यू. मुंबई विद्यापीठाचा 57वा युवा महोत्सव 2 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या युवा महोत्सवाचं यजमान पदाचा मान यावेळेला खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालय तसेच मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयांना संयुक्तपणे मिळाला होता.
उत्कृष्ट नियोजन व उत्तर रत्नागिरी विभागातून एकूण 5 तालुक्यातील सहभागी झालेल्या 20 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा महोत्सव उत्साहात पार पडला। विभागीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये एकूण 42 प्रकारच्या स्पर्धांमध्ये एकूण 450 विद्यार्थी सहभागी झाले होते। संपूर्ण स्पर्धा ही अतितटीची झाली। यामध्ये अनेक महाविद्यालयांनी तसेच विद्यार्थ्यांनी आपले यश संपादन केलं। या सर्व स्पर्धेमध्ये प्रमुख आकर्षण असणारे इंडियन फोक डान्स या विभागातून तानाजीराव चोरगे महाविद्यालय पालवड यांनी तृतीय क्रमांक, डीबीजे कॉलेज चिपळूण यांनी द्वितीय क्रमांक तसेच टीबीके कॉलेज खेड यांनी प्रथम क्रमांक पटकावला। त्याचप्रकारे नाट्य, संगीत, साहित्य, कला या मुख्य प्रकारांमध्ये देखील चुरशीची स्पर्धा झाली। अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून प्रथम फेरीमध्ये यश संपादन केले। या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयांचे सर्व स्तरातून आता कौतुक केले जाते आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होतोय। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव विद्यालयामध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राजापूर तालुका कृषी अधिकारी गावित तसेच भारत सरकार भात बियाणे पेटंट प्राप्त शेतकरी दयानंद चौगुले, सकाळ वर्तमानपत्राचे पत्रकार बाईत, केंद्र प्रमुख फाटक तसेच गोखले यावेळी उपस्थित होते। पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या मिळत असतात। यातून मिळणारे जीवनसत्व, खनिजे मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असतात। याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। रानभाजी महोत्सवामध्ये एकूण 39 प्रकारच्या रानभाज्यांपासून पदार्थ तयार करून त्याचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं। तसेच यामध्ये उत्कृष्ट पदार्थांना गौरवण्यात आलं। यामधून प्रथम क्रमांक दुर्वा चव्हाण यांच्या टाकळ्याच्या भाजीपासून तयार केलेल्या थालीपीठाला देण्यात आला, तर द्वितीय क्रमांक श्रावणी मांडवकर यांनी केलेल्या फांदीच्या पानांच्या वड्यांना देण्यात आला। तृतीय क्रमांक प्रणिता बंडपे यांनी तयार केलेल्या टाकळ्याच्या भाजीपासून घावणे यांना देण्यात आलाय। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।